एसीबीने अचानक 7 वाजता नोटीस दिली आणि 7:30 वाजता दोन्ही बंगल्यावर छापा टाकला। बंगल्याची पूर्ण चौकशीपूर्वी गुन्हे दाखल केले। 420चा गुन्हा दाखल केला। 53 वर्षात पण मी कधी गुन्हा केला नाही। बडगुजर कंपनी मी स्थापन केली। मला निवडणूक लढायची होती। मी त्यातून निवृत्त झालो। सगळे पुरावे सरकारकडे आहे। त्यानंतर कोर्टात सुद्धा हे प्रकरण गेले। 2011 मध्ये एसीबीने जे मुद्दे मांडले त्यात कोर्टाने सगळं सांगितलं आहे। कोर्टाने आदेश दिला हे एसीबीला माहीत नव्हतं का? कोर्ट ऑर्डरमध्ये माझी नियुक्ती रद्द झाली आहे असं कोर्टानं म्हटलं आहे। भ्रष्टाचार केला म्हणून मी जी नोटीस बजावली 2013 मध्ये तक्रार तपासायला 10 वर्ष का लागली? अन्याय करण्याच्या दृष्टीने गुन्हा पोलिसांनी संयम ठेवला पाहिजे होता। मागच्याही एका प्रकरणात दीपाली खन्ना एसीपी यांनी गुन्हा दाखल केला। कोर्टात गेल्यावर पोलिसांनी केस मागे घेतली। मग कारवाई कशाला केली? बदनामी कशाला केली? मानव अधिकारमध्ये त्याच्या विरोधात केस सुरू आहे। मी जर फसवणूक केली असेल तर मी एसीबीच्या एसपी समोर जाहीर आत्महत्या करेल। काय नालायकपणा करताय? कसला अन्याय करताय? माझ्यावर चुकीचे गुन्हे दाखल करू नका। पोलिसांना माझी विनंती, सत्ता येते जाते, सत्तेचा उन्माद करू नका। याबाबत माझी चौकशी सुरू। दत्ता गायकवाड उत्तर देतील। इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण बघितले नाही। काँग्रेसचे आमदार यांनी सांगितले 98 साली त्यांचा मृत्यू झाला आहे। त्याला 3 बायका आहे। हा कोण धरून आणला? दाऊदच्या नातेवाईकांच्या लग्नात काही राजकीय लोक गेले होते। पक्षाला बदनाम करण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन बोलू नका। प्रवीण गेडाम यांनी माहिती मागितली होती। त्यावर कोर्टात केस सुरू। यात फसवणूक जर झाली असेल तर मी एसपीच्या केबिनमध्ये गळफास घ्यायला तयार आहे। आम्हाला एकच आशा, ह्युमन राईट्स गुन्हे दाखल करण्यापूर्वी नोटीस द्यायला पाहिजे। सगळेच पोलीस नाही, काही पोलीस दबावात काम करत आहेत। सांगणं कठीण आहे। मी कुणाचे नाव घेऊ शकत नाही। समुद्राचे पाणी वासरू पिऊ शकत नाही, विहिरीचे पाणी पिऊ शकतं। मी एसीबीकडे वेळ मागितला आहे। मला वेळ पाहिजे। माझे पत्र गेले असेल। काल अँटी करप्शन विभागाने अचानक रात्री 7 वाजता नोटीस दिली आणि 7:30 वाजता माझ्या दोघी बंगल्यावरती छापा टाकला आणि बंगल्याचे पूर्ण सर्च गेल्यानंतर त्यापूर्वी अँटी करप्शनने गुन्हे दाखल केले। फोर्जरी म्हणून एक 420चा त्यांनी गुन्हा दाखल केला। माझ्या 53 वर्षाच्या लाईफमध्ये मी कधी फोर्जरी केलेली नाही, साधी एनसी सुद्धा दाखल नाही। त्यामुळे मला हा विषय जास्त जिव्हारी लागला। राहायला ज्या बडगुजर कंपनीमध्ये स्थापना मी केली, निवडणूक मला लढवायची होती। 2006ला मी कंपनीतून रिटायर झालो। सर्व गव्हर्नमेंटचे एव्हिडन्स सोबत आहेत। डीड ऑफ रजिस्टर ऑफ होमकडे डीड रजिस्टर झालं। त्यानंतर कोर्ट पिटिशन झालं आणि कोर्ट पिटिशनमध्ये ऑर्डर झाली 2011ला आणि ऑर्डरमध्ये जे आज अँटी करप्शनने जे मुद्दे मांडलेले आहेत ते कोर्ट ऑर्डरमध्ये स्पष्टपणे दिलेले आहेत। अँटी करप्शनला कोर्टाची ऑर्डर झालेली माहीत नव्हती का? ही कोर्टाची ऑर्डर आहे। ज्या त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की तुमची नियुक्ती कधी झाली आणि सेवानिवृत्ती कधी झाली, दोन्ही या ठिकाणी
30/11/2006 सदर केलेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे या कंपनीचे मालकी हक्कातून भागीदार रूपांतर करण्यात आलेले आहे. या कंपनीचे अनुक्रमांक सुधाकर बडगुजर, रामदास शिंदे, सुरेश चव्हाण या तिघांची नियुक्ती झालेली आहे. आणि नंतर त्याप्रमाणे सामनेवाला 3 यांनी सचिव अनुज्ञापक मंडळ मुंबई यांच्या पत्राची सत्यप्रत दाखल केली असून पत्रानं सचिव अनुज्ञापक मंडळ यांनी बडगुजर कंपनी 9/7/2007 रोजी संदर्भित पत्रानुसार 6/12/2006 रोजी झालेल्या कागदपत्राची पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री झाल्यामुळे आपल्या अनुज्ञप्ती भागीदारीपैकी सुधाकर विका बडगुजर यांची निवृत्ती रद्द करण्यात आली आहे. ही कोर्ट ऑर्डरमध्ये आहे. आणि 9 नंबरचा मुद्दा जो त्यांनी सेक्शन 13मध्ये सेक्शन 13 ना नियम सेक्शन 13(1) व 13(2) नुसार जी नोटीस बजावलेली आहे त्या मुद्दा क्रमांक 9 मध्ये ते आलेलं आहे आणि कोर्ट ऑर्डर त्यामध्ये पास झालेले आहे. असे असताना 2014 मध्ये तक्रार केली असताना अँटी करप्शनला 10 वर्ष का लागले माझं डीड तपासायला? एका दिवसाचं काम होतं, 2 दिवसाचं काम होतं, 5 दिवसाचं काम होतं. म्हणजे अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते. पोलिसांनी थोडंसं संयम ठेवला पाहिजे, पडताळणी केली पाहिजे. गेल्या मागच्या मॅटरमध्ये सुद्धा म्युन्सिपल कामगार सेनेच्या अध्यक्षपदाची ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस सुद्धा दीपाली खन्ना यांनी सरकारवाला पोलीस स्टेशननी नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं कार्यालय सील केलं. त्याविरोधात उच्च न्यायालयात आम्ही गेलो. उच्च न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेत. त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी अक्षरशः विड्रॉ केली केस. त्यांनी सांगितलं तुम्ही विड्रॉ करता का आम्ही ॲक्शन घेऊ. पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही विड्रॉ करतो. मग विड्रॉ करायची होती तुम्हाला तर मग कारवाई कशाला केली आणि चुकीचा बदनामी कशाला केली आमची. आणि त्यांच्या विरोधात ह्युमन राईट्समध्ये माझी केस चालू आहे. म्हणजे आम्हाला संघर्ष करायचा नाही पोलिसांशी, परंतु चुकीच्या केसेस दाखल करणं शिवसैनिकावरती हे चुकीचं आहे. जर हे माझी चौकशी चालू त्या विषयावरती मी दत्ताजींना विनंती करतो त्यांनी स्पष्टीकरण द्यावं. खरं तर राजकारणाचा थर हा अतिशय खाली आलेला आहे. याच्या अगोदर पूर्वी सत्ता विरोधी राहायचे, परंतु अशा तऱ्हेचं राजकारण कधी बघितलं नाही. आत्ताच आपण प्रश्न विचारल्याप्रमाणे जो कोणी सलीम कुत्ता आहे त्या संदर्भामध्ये बडगुजरांवर जी केस चालू आहे, कालच विधानसभेमध्ये आज जालन्याचे मला वाटतं आमदार कैलासजी यांनी असं सांगितलं की हा जो सलीम कुत्ता आहे याचा मृत्यू 98 सालीच झालेला आहे. मर्डर झाला किंवा मृत्यू झाला 98 साली झालेला आहे. मग जर तो अस्तित्वात नाही, त्या 3 बायका आहे त्यांनी देखील सांगितलं की आमचा नवरा मेलेला आहे. असं असताना हा नवीन कोण धरून आणला आणि त्याच्यामध्ये यांना अडकवण्याचा हा प्रयत्न चुकीचा आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आता खरं तर राजकारणात एवढ्या खालच्या लेवलला जाऊ नये. मध्यंतरी आपल्या इथं दाऊदच्या मेवण्याचं का साडूचं काहीतरी त्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय लोक त्याला राजकीय पुढारी त्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर काहीतरी कळाल्यानंतर किंवा व्हायरल झाल्यानंतर पत्रिका देखील बदलली होती. आणि म्हणून अशा स्वरूपाचं कृत्य कोणी करू नये आणि विनाकारण एखाद्या पक्षाला डॉमिनेट करण्यासाठी, एखाद्या पक्षाच्या नेत्याला डॉमिनेट करण्यासाठी अशा खालच्या पातळीला जाऊन करू नये. आता जो माणूस अस्तित्वात नाही, त्याचा मृत्यू झालेला आहे,
अशा माणसाच्या नावाने तुम्ही बिल फाडता आणि हा बॉम्बस्फोटामधला माणूस येईन त्याच्यावर यांनी नाचले गाणले, हे चुकीचं आहे आणि हे कुणीही करू नये असं मला वाटतं. सर्वच पोलीस तसे नसतात. काही पोलीस चांगले असतात, काही पोलीस दबावाखाली काम करतात. आता नेमका यामध्ये कोण काम करतंय हे सांगणं कठीण आहे. कोण असावं असं राजकीय सत्ताधारी किंवा आपल्या पक्षाची त्यांच्या दबावात येऊ शकतो? मी कोणाचं नाव घेत नाही. ते म्हणत नाही का, समुद्राला श्रीमंतीचं बाई, कारण ते खारट असतं. आमची छोटीशी विहीर आहे, खोल आहे, पण तिचं पाणी पिण्यालायक आहे. ते ताणलेलं वाट स्वरूप पिऊ शकतो. आम्हाला श्रीमंतीचं वैभव नको आहे, आम्हाला आमची छोटीशी विहीर पाहिजे. धन्यवाद.